गोंदियामध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती निघालेली आहे। इथे बघू शकणार तुम्ही 10 पेजची रिक्रुटमेंट आपल्या हाती लागलेल्या सोबतच अर्जाचा नमुना सुद्धा इथे त्यांनी दिलेला आहे। काय काय कागदपत्र जोडायचे आहेत ते इथे मी संपूर्णपणे इथे समजावून सांगतोय। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर पदांची जी काही संख्या आहे ती इथे तुर्तस निश्चित नाहीये, म्हणजेच अर्थातच अंगणवाडी केंद्राचे जे काही गावं आहेत ते सुद्धा इथे त्यांनी दिलेले नाहीये, परंतु ते लवकरात लवकर या ठिकाणी अपडेट केले जातील। फॉर्म ऍक्सेप्ट करायला सुरू झालेले 17 फेब्रुवारी पासून, शेवटची तारीख ही तुमची 4 मार्च 2025 असणार आहे आणि अर्जाची जी काय छाननी केली जाणार आहे ती 5 मार्च ते 7 मार्च या ठिकाणी केली जाते। त्यानंतर गुणवत्ता यादीच पडताळणीची समितीच्या मान्यतेने म्हणजे अप्रूव्हल घेतलं जातं। तर 8 मार्च ते 18 मार्च पर्यंत इथे अप्रूव्हल केलं जातं। यादी कधी प्रकाशित केली जाते तर 20 मार्चला। आणि आपल्या इथं हरकत आक्षेप आणि तक्रार असल्यानंतर तुम्ही 20 मार्च ते 3 मार्च पर्यंत इथे तुम्ही तक्रार या ठिकाणी दाखल करू शकता। मेरिट लिस्टमध्ये सुधारणा असतील तर ते 11/4/2025 पर्यंत केली जातील आणि अंतिम मेरिट लिस्ट जी आहे ती 15 एप्रिल 2025 पर्यंत या ठिकाणी लागली जाते आणि 16 एप्रिल ते 18 एप्रिल पर्यंत तुमचे सगळे डॉक्युमेंट ह्या ठिकाणी व्हेरिफिकेशन केले जातं, म्हणजे मूळ कागदपत्र आणि तुम्ही जे काय फोटोकॉपीज या ठिकाणी देणार आहात ते कागदपत्र या ठिकाणी तपासले जातात। पदाचे नाव हे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस असणार आहे। शिक्षण सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीससाठी सेम राहणार आहे, 12वी उत्तीर्ण असणं इथे गरजेचं आहे। सोबतच तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, ग्रॅज्युएशन केलेलं आहे, डीएड केले, बीएड केले, MSc केले तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकतात। त्याच्यानंतर रहिवासी असणे गरजेचं आहे, म्हणजे जे काय अंगणवाडी केंद्र आहे त्याच्यामधून तुम्ही रहिवासी असाल तरच ते इथे अप्लाय करू शकतात। वयाची अट जी आहे ती 18 ते 35 वर्ष पूर्ण पाहिजे आणि वय हे कधी कॅल्क्युलेट केलं जातं तर 4 मार्च 2025 रोजी तुमचं वय हे कॅल्क्युलेट केलं जातं आणि विधवा उमेदवार असतील त्याच्यासाठी 40 वर्ष राहील। लहान कुटुंब प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याला जोडायचं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे। जे काय आपलं 12वीची मार्कशीट झालं त्याच्यामध्ये मराठी भाषेचा उल्लेख असणं गरजेचं आहे। ओके, त्याच्यानंतर विधवा अनाथ असाल तर एज जे काय आपण मी सांगितलं ते 40 वर्षापर्यंत विधवा उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात आणि 10 अतिरिक्त गुण इथे दिले जातात, परंतु विधवा असल्यानंतर पतीचं मृत्यूचं प्रमाणपत्र इथे आपल्याला अपेक्षित आहेत। अनुभव प्रमाणपत्र आहे, तुम्ही इथे याच्या अगोदर अंगणवाडी सेविका म्हणून काम केलेलं आहे तर अनुभव प्रमाणपत्र इथे जोडू शकतात। कास्ट सर्टिफिकेट जोडायचं आहे, अर्जाच्या नावामध्ये बदल केलेला आहे तो पण इथे जोडू शकतात आणि सेवा मानधन इथे जे काही दिलेलं आहे जसं की बाकी पदांसाठी 7,500 प्रति महिना होतं, पण इथे तसं त्या ठिकाणी दिलेलं नाहीये। महत्त्वाचं म्हणजे हे काय जे काही निर्णय असतात वेतनाचे ते शासनाद्वारे या ठिकाणी घेतले जातात। ओके, त्याच्यानंतर आपण इथे बघू शकतात की 4 मार्च 2025 तुमची शेवटची तारीख असणार आहे आणि 6:15 वाजेपर्यंत तुमचे फॉर्म इथे ऍक्सेप्ट केले जातात आणि सेल्फ अटेस्टेड सगळे कागदपत्र करायचे आहेत। त्याच्यामध्ये स्वयं घोषणापत्र झाले, सगळे कागदपत्र इथे आपल्याला द्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला इथे जर काही तक्रार असेल तर तुम्ही 30 दिवसाच्या त्या ठिकाणी तक्रार करू शकतात आणि 6:15 वाजल्यानंतर 4 एप्रिल नंतर कोणतेही अर्ज या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत। अर्जासोबत आपल्याला काय काय कागदपत्र जसे की अर्ज क्रमांक 1 व 2 तो द्यायचा आहे, 12वीची मार्कशीट, पदव्युत्तर केले त्याच्या मार्कशीट झालं, त्याच्यानंतर डीएड बीएड दिलेलं आहे, MSc केलेलं आहे, कास्ट सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, त्याच्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र, ओके, त्यानंतर स्वयं घोषणापत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, विधवा असल्यानंतर त्याचं पतीचं मृत्यूचं प्रमाणपत्र, सगळे कागदपत्र जोडायचे जसे की रेशन कार्ड झालं, आधार कार्ड, मतदान कार्ड, त्यानंतर विद्युत देयक म्हणजेच इथे घराची जी काही पावती आहे, घरपट्टी आहे त्याची पावती जोडू शकता, असे सगळे कागदपत्र इथे जोडायचे। हा आपला ऑफिशियल फॉर्म असणार आहे आणि ऑफिशियल फॉर्म इथे बघू शकतात की ॲड्रेस दिलेला आहे, त्या ॲड्रेसवरती तुम्हाला तिथे सबमिट करायचं आहे। ओके, सगळ्यात पहिले इथे फोटो लिहायचा आहे, फोटो या ठिकाणी पेस्ट करायचा आहे, त्यानंतर तुमचं नाव, ग्रामपंचायत, महसुली गाव इथं लिहून द्यायचं आहे, लग्नापूर्वीचं नाव लिहायचं आहे, लग्नानंतरचं सगळं नाव, महसुली गाव, ग्रामपंचायत कोणती, तालुका कोणता, जिल्हा कोणता आहे सगळं या ठिकाणी तुम्हाला लिहून द्यायचं आहे। जन्मतारीख लिहायची आहे, तर आता 4 एप्रिल 2025 रोजी तुमचं वय काय कॅल्क्युलेट होतं ते द बर्थ कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने इथं डेट ऑफ बर्थ कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने तुम्ही इथं कॅल्क्युलेट करू शकतात। एकूण अपत्य जर या ठिकाणी 2 असतील तर 2 पेक्षा जर जास्त असले अपत्य तर तुम्ही फॉर्म हा अप्लाय करू शकता। 2 पेक्षा कमी असेल तरच तुम्हाला हा फॉर्म इथे फिलअप करायचा आहे। अशा प्रकारे फॉर्म फिलअप करायचा आहे। 12वीचं जे काही शिक्षण झालेलं आहे तुमचं त्यासाठी बोर्ड कोणता आहे, किती गुण मिळालेत, प्राप्त गुण किती आहेत, टक्केवारी किती आहे, सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे। 12वी झालंय, त्यानंतर पदवीधर आहात, पदव्युत्तर आहात, डीएड झालंय, बीएड झालंय, संगणक प्रमाणपत्र आहे, सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला फिलअप करायची। जे काही एज्युकेशन तुमचं अप्पर लेवल झालेलं आहे सगळ्यासाठी माहिती इथे लिहायची आहे। जात कोणती आहे, प्रवर्ग कोणता आहे, सबकास्ट कोणती आहे हे इथे लिहायचं आहे आणि मिनी अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस झाले असेल, तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र असेल तर होय करायचंय, नसेल तर इथं नाही करायचंय। अवगत असलेली भाषा, ओके,
लिहिता येणारी भाषा तुम्हाला लिहायची आहे ते मराठी असेल, त्याच्यात वाचता येणारी फक्त बोलता येणाऱ्या भाषा म्हणजे तुम्हाला लिहिता येते, बोलता येते, वाचता येते तशा भाषा या ठिकाणी नमूद करायच्या. तुमचं नाव लिहायचं आहे आणि ते स्वाक्षरी करून हा फॉर्म इथे फिलअप करायचा आहे. तुमचा मोबाईल क्रमांक, संपूर्ण नाव असा या ठिकाणी फॉर्म आपल्याला फिलअप करायचं. त्यानंतर हे जे पेज आहे हे फक्त कार्यालयीन वापरांसाठी आहे, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जातं. फॉर्मसोबत जे काही तुम्ही कागदपत्र जोडणार आहात त्यामध्ये इथे त्यांच्याकडून कार्यालयाच्या ऑफिसरद्वारे हे इथं चेकबॉक्समध्ये टिक केलं जातं. ओके, नेक्स्ट आपण बघूयात की ते काय काय दिलेलं आहे. तर आता स्वयं घोषणापत्र दिलेलं आहे म्हणजे डोमिसाईलचं दिलेलं आहे ते इथं ज्यांना ॲप्लिकेबल आहे त्यांनी इथं भरून द्यायचं आहे. लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र हे इथं ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर स्वयं घोषणापत्र दिले, असा सगळा फॉर्म या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचा आणि जे काय ॲप्लिकेबल आहे जसं की सेल्फ डिक्लेरेशन लेटर झालं, सगळे कागदपत्र इथे आपल्याला अपलोड करायचे. पदाची संख्या तुर्तास निश्चित नाही आहे, परंतु लवकरात लवकर हे PDF मध्ये अपडेट केलं जाईल. शेवटची तारीख ही तुमची 4 एप्रिल 2025च्या 6:15 वाजेपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन तिथे सबमिट करू शकतात. महत्त्वपूर्ण व्हिडिओ हा होता. फ्रेंड्स, फॅमिली सर्कलला शेअर करायचा आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.